पण माझा एक प्रश्न आहे, मला एक सांगा तुम्ही विचार करून की इथे सिक्युअर आहे ना, ह्यांच्या आईला का भीती वाटते? तुम्ही विचार करा, तिने एक मुलगा गमावलाय, तिला आजही भीती वाटते की दुसरा मुलगा बाहेर. मग प्रशासन काय करतंय? 60 दिवसामध्ये इथे येऊन बसून त्यांनी हे रिझॉल्व्ह करायला पाहिजे होतं, इथे कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे होता. अहो, महाराष्ट्रात बॉम्ब ब्लास्ट झाले, मुंबईमध्ये आदरणीय पवारसाहेब 3 दिवस बसून सगळं त्यांनी ठीक केलं. का नाही या राज्याचे गृहमंत्री बीडला येत आणि म्हणतात 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम? बीड मध्ये आज नंतर एकही गुन्हा होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे माझी देवेंद्रजींकडून. अरे ठीक आहे, या राजकारणात एका बाजूला, पण देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहे आणि होत्या या केसमध्ये. मला वाटलं तर असं पटपट, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पटपट सगळ्यांना अरेस्ट करतील आणि बीडमध्ये सुजलाम सुफलाम करून 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. आज नंतर या राज्यात कोणीही हप्ता मागणार नाही, हे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा होती.